आणि आपला डीपी दादा हे दोघे जण काहीतरी पॅडे दादांबद्दल बोलत होते. ते पण पॅडे दादांना कुठेतरी खूपले, पण त्यांनी चक्रव्यूह रूमला देखील चक्रव्यूहात टाकलेले असं रितेश भाऊ म्हणाले. आणि त्यांनी तो राग स्वतःच्या मनातच ठेवलाय, तो बाहेर काढलेला नाही. सूरजवर देखील रितेश भाऊंनी राग व्यक्त केला. त्यांना सांगितलं की बाबा तुला कॅप्टन करून देखील काय उपयोग नाही, कारण कॅप्टन्सी टास्क कसा असतो किंवा कॅप्टन झाल्यानंतर कसं सांभाळायचं असतं घर वगैरे, हे ते काय कुठे काय दिसलंच नाही. तू स्वतः निकीला चॉकलेट भरवतोय वगैरे. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण म्हटलं की त्याची चूक झालेली आहे आणि त्याला पण रितेश भाऊ बोलतील, जेव्हा की रितेश भाऊंनी तो विषय काढला आणि बोलले. सगळ्यांना रितेश भाऊंनी चांगलं झापलेले, सगळ्यांना बोलले, अंकिताला देखील झापलेले, सगळ्या गोष्टी झाल्या. पण विशेष म्हणजे सगळे प्रेक्षक बिग बॉस वरती, रितेश भाऊंवर, सगळ्या लोकांवरती नाराज आहेत, कारण निकी सारख्या फालतू पोरींना तुम्ही सपोर्ट करताय. हे खूप चुकीचं दिसतंय आणि चुकीचं दाखवलं जातंय. आणि जर तीच विनर होणार असेल आणि जर याच्या थ्रू जर असंच असेल ठरलेलं किंवा निकी आणि अरबाजच विनर वगैरे असतील, तर बघून काय उपयोग नाही ना. शेवटच्या सीझन पर्यंत बघणारच आहोत आपण.